इराणचे नवे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई जिवंत असण्यावर प्रश्नचिन्ह। मुस्तफा खामेनेई जिवंत असतील तर आत्मसमर्पण करावं, ट्रम्प यांचं आवाहन। इराणच्या खार्ग बेटावर पुन्हा हल्ला होऊ शकतो। आम्ही फक्त मजेसाठी खार्ग बेटावर आणखी हल्ले करू शकतो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कादायक विधान। तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र धडकले, रामला होलोनसह अनेक शहरात पडले अवशेष, निवासी भागांचं मोठं नुकसान, बचाव कार्य सुरू। मध्य इस्रायलमध्ये युद्धाचा भडका, आयर्न डोमनं हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र, क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष तेल अवीवमध्ये कोसळले, गजबजलेल्या परिसरात अवशेष कोसळल्या, भीतीचं वातावरण। इराकमध्ये पहिल्यांदाच FPV ड्रोनचा थरार, इराण समर्थक मिलिशियाचा बगदाद विमानतळावर आत्मघाती हल्ला। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुखरूप, नेतन्याहूंवरील हल्ल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाची माहिती। गॅस टंचाईमुळे 5 दिवसात संभाजीनगरमध्ये 45 कंपन्या बंद, जवळपास 95% उद्योग सध्या आपत्कालीन गॅस साठ्यावर सुरू। नागपूरमध्ये गॅस टंचाई आणि गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, संविधान चौकात घोषणाबाजी करत सरकारवर टीका, भर रस्त्यात चुली पेटवून नोंदवला निषेध। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा, बारामती राहुरी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेचीही शक्यता। मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे वाद, वाहनांवर सरकारी लाल दिवा वापरण्यास बंदी असल्यानं टीका, नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप। मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित, शिवाजी पार्कवर 19 मार्चला मनसेचा मेळावा, महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच साधणार संवाद। मुख्यमंत्री फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट, फडणवीसांना आता डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सन्मान। हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या, मंत्री नितेश राणेंचं नाशिकमध्ये वक्तव्य। कुंभमेळ्यामध्ये हिंदूंनी दुकानं लावावी, हिरवा साप वळवळता कामा नये, नितेश राणेंचं विधान। गुढीपाडव्याच्या निमित्त दैनिक पुढारीची भव्य महिला बाईक रॅली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, सांगलीमध्ये महिला बाईक रॅली, पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला मोठ्या संख्येनं बाईक रॅलीत सहभागी। अत्याचाराच्या 2 घटनांनी बीड हादरलं, पिंपळनेरमध्ये विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत अत्याचार, अत्याचारानंतर खांबाला बांधलं, तर परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून हातपाय बांधून अत्याचार।